गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयाच्या व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहे, परंतु यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला अभ्यास सुरू आहे. या ठिकाणी आजपासून इयत्ता 8वीचं इंग्रजी विषयाचा तास मी घेणार आहे. माझ्या आधीच्या शिक्षकांनी 1.2 पर्यंत त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. आज आपण 1.3 पासून सुरुवात करणार आहोत. 1.3 There is a very interesting and very beautiful poem. The title of the poem is Trees are the kindest things I know. This is a nature poem. This poem is written by Harry Benn. Harry Benn is an American writer. Harry Benn was an American poet. He wrote various essays and poetry. He was a screenwriter, and this is his very famous, very interesting poem. Trees are the kindest things I know. Kindest. काइंड हे विशेषण आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी काइंड, काइंडेस्ट या पद्धतीने आपण डिग्री फॉर्म्स पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपण बघतो की काइंड, काइंडर, काइंडेस्ट. काइंड म्हणजे दयाळू. आपण एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्या ठिकाणी हे विशेषण वापरत असतो. जसं की ही इज अ व्हेरी काइंड मॅन. द किंग वॉज व्हेरी काइंड. तर राजा खूप दयाळू होता. ही इज अ व्हेरी काइंड मॅन. तो खूप दयाळू माणूस आहे. बट दिस पर्टिक्युलर ॲडजेक्टिव्ह इज यूज फॉर ट्रीज. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. तर this particular poem shows the importance of trees. Harry Benn here insists that trees are very important because trees gives us lots of things. झाडं आपल्याला पुष्कळ गोष्टी देतात आणि त्यामुळे या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ट्रीज आर व्हेरी काइंडेस्ट. खूपच दयाळू झाडे असतात. बिफोर वी गोज टू रीड द पर्टिक्युलर लाईन्स ऑफ द पोएम, लुक ॲट पेज नंबर 12. देर आर सम वॉर्मिंग अप एक्सरसाइज. सम ॲक्टिव्हिटीज आर देअर. काही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे. जसं एखादा खेळ सुरू करण्यापूर्वी तो खेळाडू थोडंसं वॉर्मअप करतो, तसं कविता सुरू करण्यापूर्वी एक वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे. फर्स्ट देयर इज अ चिट चॅट. सो चॅटिंग, आपण सगळ्यांना चॅटिंग आपल्याला आवडते, गप्पा मारायला आवडतात. अगदी वर्गामध्ये बसल्यावर आपण आपल्या जो क्लासमेट असतो त्याच्याशी आपण काय करतो, चॅटिंग करतो. व्हॉट्सअपवर चॅटिंग केली जाते, गप्पा मारतो. तशी चॅटिंग, तशी गप्पा या ठिकाणी मारायचे आहेत. 5 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. या 5ही प्रश्नांच्या उत्तरांवर आपल्याला चर्चा करायची आहे. हे 5ही प्रश्न आपण आपल्या क्लासवर्कमध्ये, आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. त्यांचे उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहेत. या प्रश्नांविषयी चर्चा करू. द फर्स्ट क्वेश्चन, व्हेन डू यू रिसीव्ह गिफ्ट्स. बघा, पहिला प्रश्न आहे, व्हेन डू यू रिसीव्ह गिफ्ट्स. द फर्स्ट क्वेश्चन, व्हेन डू यू रिसीव्ह गिफ्ट्स. प्रश्नाचा अर्थ असा आहे की व्हेन म्हणजे केव्हा, रिसीव्ह म्हणजे प्राप्त करणे, मिळणे, आणि गिफ्ट्स म्हणजे प्रेझेंट किंवा देणगी. तुम्हाला प्रेझेंट केव्हा मिळतं. व्हेन डू यू गेट्स, व्हेन डू यू रिसीव्ह गिफ्ट्स. तुम्ही गिफ्ट्स केव्हा घेतात. यू कॅन से आय रिसीव्ह गिफ्ट्स on my
birthday. So on the birthday occasion, you receive various types of gifts from your friends, from your parents, from your relatives, from your neighbors. You receive gifts. Or during festival time, just we have celebrate Rakshabandhan. Rakshabandhanla सुद्धा you receive various gifts from your brothers. Now the second question, do you like to give gifts? Receive त्याचा ऑपोजिट आहे गिव. गिव म्हणजे देणे. डू यू लाईक टू गिव गिफ्ट्स? डू चा प्रश्न आहे, वर्बल प्रश्न आहे, यस नो टाईप प्रश्न आहे. याचं उत्तर आपण यस किंवा नो मध्ये देऊ शकतो. की याचं उत्तर आपण काय देऊ शकतो? यस आय डू किंवा नो आय डोंट लाईक टू गिव गिफ्ट्स. काय म्हणू शकतो आपण? येस आय लाईक टू गिव गिफ्ट्स. येस आय लाईक टू गिव गिफ्ट्स. तिसरा प्रश्न त्या ठिकाणी बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, फ्रॉम whom डू यू गेट गिफ्ट्स? म्हणजे तुम्हाला गिफ्ट्स कोणाकडून मिळतात, त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. उदाहरणार्थ आपण लिहू शकतो की आय गॉट गिफ्ट्स फ्रॉम parents, friends, relatives and neighbors. From whom do you get gifts? उत्तर काय आहे? I got gifts from parents, friends, relatives and neighbors. Now question number 4, what is the best gift that you have ever received? What is the best gift that you have ever received? आतापर्यंत मिळालेल्या गिफ्ट्स मध्ये सगळ्यात बेस्ट, सगळ्यात उत्तम तुमचं आवडतं गिफ्ट कोणतं? काही लिहू शकतो आपण उत्तर ॲज अन आन्सर. आय हॅव received a computer from my uncle. I have received a computer from my uncle on my 12th birthday. So it was the best gift for me. तुमच्यासाठी ते बेस्ट गिफ्ट आहे. नाउ द लास्ट क्वेश्चन, व्हाय इज द स्पेशल फॉर यू? व्हाय इट इज द स्पेशल फॉर यू? व्हाय द पर्टिक्युलर कॉम्प्युटर गिफ्ट इज स्पेशल फॉर यू? बिकॉज it is special for me because there is a very good relationship between my uncle and me, and the gift is a
token of love. So it is special for me. So it is special for me. Why it is special for you? Because there is a very good relationship between you and your uncle. So the gift is as a token of love. So it is a special for you. या पद्धतीने आपण 1 ते 5 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहे. दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स. हे आपलं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे माझे उत्तर आणि तुमचे उत्तर याच्यामध्ये फरक येऊ शकतो. एक फक्त नमुना दाखल आपण या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहे. तुम्ही मात्र तुमच्या मनाने ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. 5ही प्रश्न लिहून काढायचे आणि त्यांची उत्तरं मनाने लिहायची आहे. पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नांची तयारी जर चांगली करायची असेल तर चिटचॅट सेक्शनमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवण्याची सवय त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पुढची एक ऍक्टिव्हिटी आपल्याला अशी विचारली आहे, व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मनकाइंड. आतापर्यंत आपण गिफ्ट्स बघितले की तुम्हाला कोणते गिफ्ट्स तुम्ही रिसीव्ह करतात, कोणते गिफ्ट्स तुम्ही देतात. नाव व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मनकाइंड. मनकाइंड म्हणजे मानवजात. मानवजातीला झाडांनी कोणकोणत्या प्रकारच्या गिफ्ट्स दिलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानव जातीला झाडांपासून काय फायदे होतात. म्हणून आपण उत्तरामध्ये आपण लिहू शकतो, ट्रीज गिव्ह the following gifts to mankind. 1. काय काय आपल्याला मिळतंय? ऑक्सिजन. फर्स्ट, trees gives us oxygen, and that oxygen is breath of life. Second, what we get from trees? Trees maintain the balance of nature. झाडांमुळे निसर्गाचा समतोल त्या ठिकाणी राखला जातो. देन थर्ड, इट हेल्प्स टू ब्रिंग रेन ऑन अर्थ. झाडांमुळे पृथ्वीवर पाऊस पडतो. म्हणून आपल्याला नेहमी सांगितलं जातं, प्लांट मोर अँड मोर ट्रीज. 4, इट प्रोव्हाइड्स what it provides? Food or sweet fruits. झाडांपासून आपल्याला स्वीट गोड अशी फळं मिळतात. देन it provides flowers, very beautiful, attractive flowers. Then it provides timber or wood for building houses. Because of timber, because of wood, we can build our houses, we can get shelter. It means because of trees we can get breath of life, oxygen. Because of trees we can maintain the balance of nature. Because of trees we can get rain. झाडांमुळे आपल्याला पाऊस मिळतो.
It provided food, sweet fruits, very beautiful flowers. It provided timber, wood for building purpose. So in this way, the trees are very important for us. Trees gives the very beautiful gifts to mankind. आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे गिफ्ट्स झाडांपासून त्या ठिकाणी मिळतात. फ्रेंड्स, नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 2 फ्रॉम पेज नंबर 12. 12 पानावरची ॲक्टिव्हिटी नंबर 2 तुम्हाला वहीमध्ये लिहायची. नेम 2 पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ. झाडाचे 2 पार्ट तुम्हाला लिहायचे. पार्ट्स ऑफ ट्री आपल्याला माहिती आहे, ब्रांचेस, बाग, लीव्स, fruits, flower, these are the parts of tree. तर तुम्हाला ते पार्ट्स ऑफ ट्री, झाडांचे वेगवेगळे भाग लिहायचे. नेम 2 पार्ट्स ऑफ ट्री दॅट बिगिन विथ बी. बी ने सुरू होणारे 2 पार्ट लिहायचे. वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे बी. बी पासून काय सुरू होतं? बाक. बाक म्हणजे झाडाची साल किंवा ब्रँच. ब्रांचेस. नाउ एफ. एफ ने काय? फ्लावर आणि फ्रुट्स. नाउ टू वर्ड्स दॅट बिगिन्स विथ टी. टी ने सुरू होणारे 2 शब्द. एक टी ने सुरू होतो तो ट्री टॉप. ट्री टॉप म्हणजे झाडाचा शेंडा. आणि दुसरा आहे टिंबर. टिंबर म्हणजे वूड म्हणजे लाकूड. तर या पद्धतीने आपण पार्ट्स ऑफ ट्री लिहिलेले आहेत. फ्रेंड्स, नाउ ॲक्टिव्हिटी नंबर बी. In most countries in the northern hemisphere, there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्दर्न हेमिस्फियर माहिती तुम्हाला काय आहे? आपल्या जो आपला पृथ्वीगोल आहे, त्या पृथ्वीगोलामध्ये त्या ठिकाणी मध्यभागातून विषुववृत्त जातं आणि त्यामुळे हे 2 गोल तयार होतात. तर हा जो वरचा गोल आहे त्याला आपण नॉर्दर्न हेमिस्फियर म्हणजेच याला आपण काय म्हणतो? उत्तर गोलार्ध. आणि खालच्या याला आपण काय म्हणतो? साऊदर्न हेमिस्फियर. म्हणजे याला दक्षिण गोलार्ध. वरच्या भागाला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फियर. खालच्या भागाला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो म्हणजे साऊदर्न हेमिस्फियर. तर उत्तर गोलार्धामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये 4 सीझन असतात. एक स्प्रिंग, ज्याला आपण वसंत ऋतू म्हणतो. दुसरा समर, उन्हाळा. तिसरा ऑटम म्हणजे शरद ऋतू. आणि चौथा विंटर. नाउ ट्राय टू गेस व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिवन बिलो. खाली दिलेल्या महिन्यांमध्ये कोणता सीझन असेल? स्प्रिंग असेल, ऑटम असेल, समर असेल का विंटर असेल? हे आपल्याला काय करायचंय? गेस करायचं आहे. बघा, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला वहीमध्ये हे लिहून काढायचं आहे. नाउ द फर्स्ट, मार्च, एप्रिल, मे. मार्च, एप्रिल, मे या काळामध्ये कोणता ऋतू असेल? गेस करायचंय. स्प्रिंग म्हणजे आपला वसंत ऋतू. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट या काळामध्ये जून, जुलै, ऑगस्ट त्या ठिकाणी असेल समर. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर
या काळामध्ये असेल ऑटम आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या काळामध्ये असेल विंटर. तर स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर या पद्धतीने त्या ठिकाणी चार्ट तयार करून तिथे हे सीझन लिहून काढायचे आहे वहीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 12 वरची शेवटची ॲक्टिव्हिटी नंबर 3 काय दिली बघा. ॲन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर्स युजिंग कलर्स. एखादा कलाकार चित्र काढतो. चित्र काढताना वेगवेगळे रंगछटा वापरतो. अ पोएट or writer can also paint pictures in your mind. कवी किंवा लेखक सुद्धा तुमच्या मनामध्ये एखादं चित्र रेखाटतो. इमॅजिनेशन बाय युजिंग डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस. चित्रकार चित्र काढताना व्हेरियस टाइप्स ऑफ कलर्स यूज करतो, पण पोएट किंवा रायटर हा तुमच्या मनाच्या पटलावर एखादं नेचर पिक्चर रेखाटताना वेगवेगळ्या डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेसचा वापर करतो. जशा काही फ्रेजेस दिलेल्या आहे. ब्लू स्काय, कवीने म्हटलं ब्लू स्काय की आपल्या डोळ्यासमोर निळं आकाश तयार होतं. सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, मऊ पांढरे शुभ्र असे ढग. फ्लोटिंग क्लाउड्स, उडणारे ढग, तरंगणारे ढग. एक मनाच्या समोर एक निसर्ग चित्र रेखाटण्याचं काम कवी लेखक करतात. नाव आपल्याला ॲक्टिव्हिटी अशी दिली की राईट डाऊन 4 सच फ्रेजेस विच डिस्क्राईब एनिथिंग ब्युटिफुल इन नेचर. निसर्गातलं जे काही सुंदर आहे ते दर्शवणाऱ्या 4 फ्रेजेस आपल्याला लिहायचे आहेत. जसं आपण म्हणू शकतो की ग्रीन ग्रास, हिरवे गवत, किंवा आपण म्हणू शकतो टॉल माउंटेन, उंच पर्वत, किंवा आपण फ्लाइंग बर्ड्स, किंवा डेन्स फॉरेस्ट, थिक फॉरेस्ट. या पद्धतीने फ्लोटिंग रिव्हर, या पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेसचा वापर करून नेचर आपण डिस्क्राईब करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आजच्या तासिकेमध्ये आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज अगदी सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी प्रश्न, सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा, त्यांची उत्तरं लिहा. पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष कविता त्या ठिकाणी वाचणार आहोत. कवितेमध्ये काय सांगितलंय ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका आपण या ठिकाणी संपवतोय, थांबतोय. जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर ही व्हिडिओ तासिका आवडली असेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ त्या ठिकाणी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी आपण थांबूया. लगेच भेटणारे आपण उद्याच्या तासिकेला. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.